तर एकीकडे पश्चिम आशियामध्ये युद्ध पेटलेलं असताना मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात एका अफवेनं खळबळ माजवली होती। पेट्रोल डिझेलचा तुटवडा होईल अशी भीती लोकांना कालपासून पडलेली। पेट्रोल पंपावर त्यामुळे लोकांनी गर्दी केली। नांदेडमध्ये कुठल्याही पेट्रोल पंपावर पेट्रोल संपलेलं नाहीये, विनाकारण गर्दी करू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन शेवटी पोलीस निरीक्षकांना करावं लागलं। संतोष तांबे स्वतः पेट्रोल पंपावर येऊन गेले। दुसरीकडे जर आपण बघितलं तर परभणीमध्ये पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी मोठी गर्दी केली। मोठ्या प्रमाणावर वाहनधारक तिकडे रांग लावून पेट्रोल भरून घेतात। परभणी शहरातील जवळपास प्रत्येक पेट्रोल पंपावर अशीच स्थिती आहे। पेट्रोल संपणारे किंवा महागणारे या चिंतेने वाहनधारकांनी मोठी गर्दी केली आहे। तर युद्धामुळे पेट्रोल संपल्याच्या अफवांमुळे छत्रपती संभाजीनगरच्या पेट्रोल पंपावर काल रात्री तुफान गर्दी बघायला मिळाली आणि त्यानंतर आज सकाळी देखील अनेक पेट्रोल पंपांवर अशीच वाहनधारकांची गर्दी आहे। मोठमोठ्या रांगा लागलेल्या आहेत। नेहमीपेक्षा लोक अधिकचं पेट्रोल भरताना देखील बघायला मिळतात। त्यामुळे युद्धामुळे पेट्रोल संपून जाईल, त्यामुळे पेट्रोल भरून घेत असल्याचं वाहनधारक सांगतात। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातील पेट्रोल पंपातनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। बघूया। इराण, इस्रायल आणि अमेरिकेचं युद्ध सुरू आहे आणि त्याचे पडसाद आता महाराष्ट्रात देखील उमटताना पाहायला मिळते। संभाजीनगरमध्ये पेट्रोल संपल्याची अफवा पसरली आणि त्यानंतर काल रात्री मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर गर्दी उसळली होती। आज सकाळी देखील गर्दीचं प्रमाण पाहायला मिळतं। रोजपेक्षा अधिक गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। मी सध्या संभाजीनगरच्या क्रांती चौक पेट्रोल पंपावर आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीने लोक रांगा लावत आहेत। पेट्रोलचे दर वाढतील किंवा पेट्रोल संपलंय अशा सगळ्या चर्चा सुरू झाल्या आणि त्यानंतर हे सगळे लोक इथे गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतात। काही लोक आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। पेट्रोल डिझेलचे दर वाढतील अशी भीती वाटते का? नाही, तसं नाही सर। आता रेग्युलर आपलं रुटीन आहे, आपला जॉब तर करणं आहे सर। आता पेट्रोल भरले नाही तर आम्ही काम कसं करणार? आता महागाई वाढणार 100% आहे सर। त्याला आता काम तर करणार, पेट्रोल टँक फुल करणार? नाही सर, ॲज पर 3 लिटर पाहिजे आमची भरतो ते भरणार आम्ही वीकली। नक्कीच आपण बघतोय की अफवा ऐकली का काय सुरू आहे? हो, अफवामुळे इतकं ट्रॅफिक झालेली, गर्दी झालेली। काय अफवा होती? युद्ध चालू आहे म्हणून वॉरच्या सिच्युएशनमुळे हे सगळं अफवा पसरली त्या सोशल मीडियाच्या ह्याच्यावर, त्यामुळे पूर्ण गर्दी झालेली, पॅक झालेली। आपण बघतोय की ही सगळी गर्दी आपण बघतोय। किती भरायचं आहे पेट्रोल? 500-600चं भरवत सध्या। काय चर्चा सुरू आहे? अफवा काय ऐकली? वॉरमुळेच पेट्रोल पंप बंद राहणार 4-5 दिवस। मला ते वाटत नाही, काल ते होळीमुळे बहुतेक गाडी वगैरे बंद केल्या असेल, पेट्रोल साठे संपले असतील बहुतेक। भीती वाटते का पेट्रोल संपेल म्हणून? असं वाटतंय, कारण की एकच पेट्रोल पंप चालू आहे। शहरातले पेट्रोल पंप आहे का? शहरातले बाकी ठिकाणी, पडेगाव ठिकाणी बंद होतं, इथं चालू आहे आणि आणखी 1-2 ठिकाणी चालू असेल बहुत। म्हणजे पेट्रोल संपेल असं भीती वाटते आता? भीती वाटते, कारण की 2 तर बंद आहेत, शेवटचं एकच चालू आहे तेवढं। हे सगळे लोकांचे रिॲक्शन आहे। आपण बघतो की कालपासून ही सगळी चर्चा सुरू होती आणि आता काही शहरातील पेट्रोल पंप बंद आहे। त्याचं कारणही तसंच आहे। काल धुळीवंदन होतं, रविवार होतं आणि त्यामुळे काही टँकर बंद होते आणि त्यामुळे पेट्रोल पंप बंद असल्यामुळे पेट्रोल संपलंय अशी अफवा निर्माण झाली आणि त्यानंतर अशा पद्धतीने वेगवेगळ्या पेट्रोल पंपावर तुफान गर्दी पाहायला मिळते। आपण क्रांती चौकात आहोत आणि या क्रांती चौकातलं हे महत्त्वाचं मोठं पेट्रोल पंप आहे, जिथे देखील आपल्याला अशा पद्धतीने गर्दी पाहायला मिळते। जी पेट्रोल पंप असोसिएशन आहे त्यांच्याकडून सांगण्यात आलं की आज दुपारपर्यंत सगळ्या ठिकाणी पेट्रोल येईल आणि पेट्रोल मुबलक आहे, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अशा पद्धतीने गर्दी देखील करू नका असं आवाहन सतत प्रशासनाकडून केलं जात आहे। राहुल चव्हाणसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर। दरम्यान आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्याचा थेट परिणाम भारतात जाणवतोय। लातूर जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त गर्दी झाली आहे। भारत सरकार किंवा पेट्रोलियम मंत्रालयाकडनं याबाबत कोणतीही अधिकृत सूचना देण्यात आली नाहीये, त्यामुळे अफवांमुळेच नागरिकांमध्ये सध्या संभ्रमाचं वातावरण जास्त आहे। प्रशासनाकडनं मात्र नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगावा असं आवाहन करण्यात येत आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विष्णू बर्गे यांनी। बघूया। आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपण बघू शकतो की छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि त्यानंतर आता जालन्यातही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पेट्रोलचा तुटवडा निर्माण होईल म्हणून या ठिकाणी गर्दी होताना दिसते। कारण की आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात युद्ध सुरू असल्यामुळे कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपण जर बघितलं तर पेट्रोल पंपावर सकाळपासूनच आता या ठिकाणी गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे। एकीकडे आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होणार असल्यामुळे लोकांनी आता या ठिकाणी पेट्रोल पंपावर गर्दी करायला सुरुवात केलेली आहे। लक्ष्मण सोळंके, NDTV मराठी, जालना। दरम्यान उद्यापासून इंधन दरवाढ होणार तसंच तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असल्याच्या चर्चेमुळे अनेक पेट्रोल पंपावर वाहनधारक गर्दी करतात।
छत्रपती संभाजीनगर आणि परभणी येथे पेट्रोल पंपावर वाढलेल्या गर्दीनंतर जालना शहरात सुद्धा त्याचे पडसाद उमटू लागलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळंके यांनी. दरम्यान तो आढावा आपण बघणारच आहोत. त्यापूर्वी ही दृश्य आपण बघूया कशा पद्धतीनं ही 6 दृश्य आपण बघतोय. पेट्रोल संपल्याची केवळ अफवा आणि या अफवेमुळे गर्दी मात्र किती झालेली आहे. एकीकडे पश्चिम आशियामध्ये युद्ध पेटलेलं आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात एका अफवेनं ही खळबळ माजवली. पेट्रोल डिझेलचा तुटवडा होईल अशी भीती लोकांनी कालपासून पेट्रोल पंपावर त्या भीतीनं गर्दी केली. नांदेडमध्ये कुठल्याही पेट्रोल पंपावर पेट्रोल संपलेलं नाहीये, त्यामुळे विनाकारण गर्दी करू नका असं आवाहन पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी पेट्रोल पंपावर येऊन केलं. दुसरीकडे परभणीतली दृश्य आपण बघतोय किती मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे वाहनधारकांनी. आणि परभणी शहरातील प्रत्येक पेट्रोल पंपावर अशी स्थिती आहे. साधारण पेट्रोल संपणार किंवा महागणार या चिंतेनं छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं मोठी गर्दी झाली होती. मात्र या सगळ्या अफवा आहेत. हिंगोली, जालना, लातूर ही सगळी दृश्य या अफवांमुळे झालेली गर्दी दर्शवतात.